संजय गांधी निराधार योजना आणि महिला बाल संगोपन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर मासिक अनुदान सुरू करण्याच्या मागणीसाठी समाजसेवक विनोद इंगोले यांनी नायब तहसीलदार संजय गांधी निराधार योजना नागपूर शहर यांना निवेदन सादर केलं। या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रकरणांना अनेक महिन्यांपासून निधी मिळत नसल्यानं लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारे रुपये 1500 मासिक अनुदान तसंच महिला बाल संगोपन योजनेअंतर्गत विधवा महिलांच्या 18 वर्षाखालील मुलामुलींना मिळणारे रुपये 2250 मासिक अनुदान लवकरात लवकर सुरू करण्यात यावं अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। विभागाशी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून लाभार्थ्यांना वेळीच आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी आवश्यक कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंगोले यांनी केली। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत परित्यक्ता महिला स्त्रीसाठी जे योजना असते त्या योजनेमध्ये परित्यक्ता महिला आमच्या प्रभाग 22 मधील ज्या आमच्या संपर्कात आल्या आणि ज्यांनी या लाभाकरता अर्ज केला तर त्या प्रत्येक महिलांकरता आम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून केस सबमिट केली आणि केस सबमिट केल्यानंतर त्यांची केस पूर्णपणे मंजूर झाली आणि त्यांना 1500 रुपये अनुदान असं मिळालं। अशा पद्धतीचं त्यांना पत्रसुद्धा मिळालं आणि याच्यामध्ये एक योजना पुन्हा होती की परित्यक्ता महिला जर राहिली आणि तिचे मुलं 18 वर्षाच्या आत राहिले तर त्याला महिला बाल संगोपन योजना आहे, त्याच्यातून प्रत्येक महिलेला 2250 रुपये असे त्या मुलांना 18 वर्षापर्यंत मिळतात। त्यासुद्धा अनेक लहान मुलांना आम्ही त्या योजनेचा लाभ मिळवून दिला। अशा प्रकारचं सामाजिक कार्य आम्ही करत असतो आणि जे कोणी गरजू येतात त्यांना अशा पद्धतीची मदत करत असतो। या संदर्भात आम्ही संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार जे आहे संजय गांधी निराधार योजनेची यांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना जे प्रकरण मंजूर झालेले होते त्यांचे कागदपत्र त्यांना दिले आणि सविस्तर माहिती सांगितली की यांचं अनुदान लवकरात लवकर जे 1500 रुपये मिळतात ते सुरू झालं पाहिजे। याकरता त्यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली आणि ही योजना लवकरात लवकर अनुदान त्यांना मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले। कॅमेरामॅन सचिन सह सनी बुंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग